तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यासारख्या अनेक महान संतांनी जन्म घेतला आणि भक्त, प्रेम व सामाजिक समतेचा संदेश दिला, ज्यामुळे महाराष्ट्राची ओळख संत सुरवरांच्या भूमी म्हणून ओळखली जाते. आपण ज्या पवित्र खांबाचे पाय दर्शन घेत आहात, याच खांबाला टेकून संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीने श्रीमंत भागवत ग्रंथ टीका अर्थात भावार्थ दीपिका मा ज्ञानेश्वर ग्रंथ प्रभूत भाषित 1212 इसवी सन 1290 मध्ये सांगितला. संत श्रेष्ठ ज्ञानवादी भावंडे संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव व संत मुक्ताबाई पैठण सुधीपत्र मिळून थोड्यासह आळंदीकडे परतीचा प्रवास करीत या पवित्र स्थानावर आली. या मंदिराच्या उत्तरेकडून वाहणारी प्रवरा नदी व रम्य वनश्री पाहून ज्ञानेश्वरवादी भावंडे सुमारे 2 ते 2.5 वर्षापर्यंत इथेच निधी निवासाची रमली. या कालखंडात या मंदिरातील आपल्या पहार त्या पवित्र खांबाला टेकून ज्ञानेश्वरी अमृतन भाषा सारखी अमूल्य ग्रंथ संपन्न केले. या पवित्र ऋषीमुनी सामाजिक समतेचा संदेश याच पवित्र मंदिरातून जगाला दिला. या जागेवर 15व्या शतकात करवेश्वरा